आकाशवाणी मुंबई. उमेश घडसाची प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मेरा युवा भारत या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांपुढे उद्या सुनावणी. क्रीडा क्षेत्राला बळकटी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा नियोजन आराखड्यांमधल्या 3% निधी राखून ठेवण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दिल्लीत सुरू असलेल्या सामन्यात अफगाणिस्तानचं भारतापुढे विजयासाठी 273 धावांचं आव्हान. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. त्यात मेरा युवा भारत या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली. माय भारतचं प्राथमिक उद्दिष्ट तरुणांच्या विकासाकरता संपूर्ण सरकारी व्यासपीठ निर्माण करणं हे आहे. 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मेरा युवा भारतचं लोकार्पण केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. भारत आणि फ्रान्स यांच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी सामंजस्य कराराला या बैठकीत मान्यता देण्यात आली. डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य आणि माहितीचं आदानप्रदान करण्यासाठी या कराराला मंजुरी देण्यात आली आहे. लिथियम, निओबियम आणि दुर्मिळ खनिजांच्या उत्खननासाठी सरकारनं स्वामित्व हक्काचे दर निश्चित केले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार प्रथमच लिथियम, निओबियम आणि दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रांचा लिलाव करू शकणार आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य सरकारही स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. या आयोगाच्या स्थापनेसाठी विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेण्यात आला. या आयोगाच्या अधिनियमाचा मसुदा आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडून तयार करून घेण्यात आला आहे. या बैठकीत राज्याच्या अनुसूचित क्षेत्राची पुनर्रचना, लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद, आदिवासी जिल्ह्यातल्या तालुक्यांमध्ये प्रकल्प कार्यालय सुरू करण्यावरही चर्चा झाली. आदिवासी विभागाकरता दिलेला निधी डिसेंबर अखेरपर्यंत वितरित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर उद्या सुनावणी होणार आहे. अध्यक्षांनी आधी दिलेल्या वेळापत्रकानुसार ही सुनावणी परवा अपेक्षित होती, परंतु एक दिवस आधीच सुनावणी घेत असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. घटना आणि कायद्यातल्या सर्व तरतुदींचं पालन करून ही सुनावणी केली जाईल याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ऊर्जा विभाग आणि ISEG फाउंडेशन यांच्या दरम्यान ऊर्जा संक्रमण ब्ल्यूप्रिंट संदर्भात आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. राज्यासाठी ऊर्जा संक्रमण धोरण विकसित करणं, देशातल्या आघाडीच्या राज्यांसह आणि जागतिक मानकानुसार ऊर्जा संक्रमण संकल्पना निश्चित करणं, स्थूल राष्ट्रीय उत्पादनात मजबूत आणि सर्वसमावेशक वाढ करणं, कार्बन आणि इतर उत्सर्जन लक्षणीयरित्या कमी करून रोजगार निर्मिती करणं इत्यादींसारख्या संयुक्त कार्यक्रमांचं आयोजन आणि अंमलबजावणी करणं हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. राज्यातल्या नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. या संदर्भात आज भाजपा विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत अशी समिती स्थापन करण्याचा तसंच या समितीकडून लवकरात लवकर अहवाल घेण्याचा निर्णय झाला. राज्यातल्या अनेक नागरी सहकारी बँका सध्या अडचणींचा सामना करत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या कडक निकषांमुळे त्यांच्या अनेक प्रकारच्या व्यवहारांवर बंधनं आली आहेत. अशा परिस्थितीत ठेवीदारांचा पैसा सुरक्षित राहावा या उद्देशानं ही बैठक झाली. हे प्रश्न सोडवण्यासंदर्भात शासनाकडून नेमकी कोणती मदत अपेक्षित आहे, या संदर्भात शासनाचं धोरण काय असावं, सहकार कायद्यात नेमक्या काय दुरुस्त्या कराव्यात या संदर्भात यावेळी चर्चा झाली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राज्यातल्या क्रीडा क्षेत्राच्या बळकटीसाठी तसंच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व जिल्ह्यांमधल्या जिल्हा नियोजन आराखड्यातल्या 3% निधी क्रीडा विभागाकरता राखून ठेवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
त्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. क्रीडा क्षेत्राला पायाभूत सुविधा, अत्याधुनिक साहित्यांसह मार्गदर्शकांसाठी आवश्यक असणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही. क्रीडा सुविधा निर्मितीसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणं तसंच राज्यात हाय परफॉर्मन्स सेंटर उपलब्ध असणं आवश्यक आहे. त्यासाठी मिशन लक्षवेध योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडेही यावेळी उपस्थित होते. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आज नागपुरात राज्यस्तरीय बँकर्स समितीची तसंच विदर्भातल्या वित्तीय समावेशनाबाबत समीक्षा बैठक घेतली. यावेळी त्यांनी विदर्भातल्या 11 जिल्ह्यात सुरू असणाऱ्या पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री स्वास्थ्य विमा योजना या सर्व योजनांचा आढावा घेतला. प्रधानमंत्री जनधन योजनेत नवीन खातेदारांची भर घालण्यासाठी नवीन मतदार यादी तपासून त्यातील नवमतदारांना जनधन खातं उघडण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन त्यांनी अग्रणी बँकांच्या जिल्हा व्यवस्थापकांना केलं आहे. राज्य सरकारनं घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे विजेते आज जाहीर झाले. अकोल्याचं श्री खडकेश्वर मंडळ या स्पर्धेत राज्यात पहिलं आलं असून सांगली जिल्ह्यातल्या विटा इथल्या तिरंगा गणेशोत्सव मंडळाला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालं आहे. पुणे जिल्ह्यातल्या मनसर आंबेगाव इथलं मार्केट यार्ड मित्रमंडळाला राज्य पातळीवर तिसरा क्रमांक मिळाला आहे. याशिवाय जिल्हास्तरीय विजेतेही सरकारनं आज जाहीर केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माझी माती माझा देश अभियान अंतर्गत मुंबई महापालिकेच्या 24 विभागांमधल्या घराघरातून संकलित करण्यात आलेल्या मातीची अमृत कलश यात्रा आज काढण्यात आली. सकाळी महानगरपालिका मुख्यालयातून सुरू झाली. त्यावेळी मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. गेल्या वर्षभरात सरकारनं 1 रुपयाचीही औषध खरेदी केली नसल्यानं राज्यात औषध तुटवडा निर्माण झाला आहे. सरकार जनतेच्या जीवाशी खेळत आहे असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. हाफकिन या संस्थेला सरकारनं पूर्ण पैसे न दिल्यानं औषध खरेदी रखडली असं ते म्हणाले. शेतकऱ्यांना 25% अग्रिम रक्कम मिळावी यासाठी या आठवड्याभरात विमा कंपन्यांच्या दारात जाऊन जाब विचारणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं. नाशिकमधलं अंमली पदार्थांचं लोण अमरावतीसारख्या शहरातही पसरत आहे. शाळा कॉलेजमधली मुलं ड्रगच्या विळख्यात ओढली जात आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. प्रदेश काँग्रेसची आढावा बैठक आज अमरावतीमध्ये झाली. त्यावेळी ते बातमीदारांशी बोलत होते. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्याचं काम सध्या सुरू आहे. काँग्रेस पक्षावर जनतेचा विश्वास वाढत असून जनतेपर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार पोहोचवणं याला प्राधान्य दिलं जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. प्रतिबंधित PFI अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित असल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास संस्थेनं आज भिवंडी आणि विक्रोळीसह देशभरातल्या 20 ठिकाणी छापे टाकले. 11 जुलै 2007 रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातला आरोपी वाहिद शेख याच्यावर हे छापे पडले. बिहारमधल्या फुलवारी शरीफ प्रकरणी संबंधित हे छापे आहेत. या छाप्यांमध्ये काही आक्षेपार्ह साहित्य, मोबाईल, इतर उपकरणांसह 8.5 लाख रुपये NIAनं जप्त केले आहेत. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं भारतापुढे विजयासाठी 273 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. कर्णधार हाशमतुल्ला शाहिदीच्या 80 आणि अझमतुल्ला उमरझईच्या 62 धावांमुळे अफगाणिस्तानला निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावून 272 धावा करता आल्या. भारतातर्फे जसप्रीत बुमराहनं 4 तर हार्दिक पंड्यानं 2 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 8 षटकात बिनबाद 75 धावा झाल्या होत्या. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. मेरा युवा भारत या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करायचा राज्य सरकारचा निर्णय. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांपुढं उद्या सुनावणी. क्रीडा क्षेत्राला बळकटी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा नियोजन आराखड्यांमधला 3% निधी राखून ठेवण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दिल्लीत सुरू असलेल्या सामन्यात अफगाणिस्तानचं भारतापुढे विजयासाठी 273 धावांचं आव्हान. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.